तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। आधी परंपरा तुम्ही कायम ठेवली आपल्या पारंपरिक वाद्यावरती नृत्य करण्याची। मला गणपती आज आपल्याला निरोप घेत आहे आणि लवकर पुढच्या वर्षी लवकर या हा निरोप आपण देतोय आणि मला असं वाटतं तसं पाहायला गेलं तर आनंद पण आहे नाही दुःख पण आहे, पण दुःख याचं आहे की जातो याचा नाही, आनंद याचा की पुन्हा येणारच आहे। आणि मला असं वाटतं आम्ही पारंपरिकरित्या आमचा संभाजीनगरचं संस्थान गणपती इथून आमची मिरवणूक सुरू होत असते, ढोल ताशा बँड। पहिलं वर्ष असं की DJ मुक्त संभाजीनगर सगळ्यांच्या प्रयत्नानं होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे नृत्य करणं वगैरे ही नेहमीची पद्धती आहे। काय साकडं साकडं बिकडं काय भानगडी नाही, मन मुराद आनंद लुटणं आनंद घेणं हेच, काय साकडं बिकडं काय भानगडी नाही। ओके दानवे साहेब देवा भाऊंची एक जाहिरात आज सर्व वृत्तपत्रावर आली आहे। शिवाजी महाराजांना नमस्कार करतानाची ती ॲड आहे, कुठेतरी आरक्षणाचं जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावरूनच ही ॲड असेल। एकच शब्द आहे वा भाऊ, तेवढंच। मला असं वाटतं कोणाचं तरी नाव लिहिलं पाहिजे, अननोन नावाने सगळ्या जाहिराती सगळीकडे दिल्या जातात, दम पाहिजे की नाव द्यायला। शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याने शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण पायी असं त्याचा अर्थ होत नाही। शिवाजी महाराजांच्या स्मारक ते काय आले होते ना मोदीजी, त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं हे केलेलं आहे, काय पाया घडलेला आहे, अजून काय झालं माहीत नाही। तो सिंधुदुर्गला राजकोटचा किल्ला पडला, आणखी ढिल्ला झाला आणि मला असं वाटतं नाटकीपणा आहे हा त्याच्यामुळं। आणि पुन्हा एकदा बाकी मराठा आरक्षणाच्या बाबतीत तेच सांगतात की फक्त हैदराबाद गॅझेट एक पुरावा आहे। ठीक आहे, हैदराबाद गॅझेटचा 100% मराठवाड्यात फायदा होणार आहे, परंतु हे सरकारसुद्धा घाबरतं की फायदा होणार आहे सांगायला, ते सांगतं की पुरावा आहे। पण हे कोण करते आणि का करते? मताचं राजकारण हे सगळं सत्ताधारी पक्षाकडून होतंय तसं मला असं वाटतं मराठा समाजाला निश्चित एक पाऊल पुढं का होत नाही, मराठा समाज या निमित्तानं आरक्षणाच्या मदतीतून जाईल। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।